परभणीतील संविधान प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, ब्लॅक पॅन्थर यांच्यासह समविचारी पक्षांच्या वतीने आज कागल तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। कागलमधील महाविकास आघाडीचे घटक पक्ष, ब्लॅक पॅन्थर आणि समविचारी पक्षांच्या वतीनं परभणी घटनेच्या निषेधार्थ कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। गैबी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून निषेध मोर्चाला सुरुवात झाली। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत तसंच संविधान बचावच्या घोषणा देत निषेध मोर्चा मेन रोड, खर्डेकर चौक, नगरपालिका मार्गे बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आला। यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत संविधान बचाव देश बचावच्या घोषणा दिल्या। त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर आला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी शिवानंद माळी, संभाजी भोकरे, सागर कोंडेकर, दयानंद कांबळे, राज कांबळे, शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, निरपराध भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली। भाजपा बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहतंय असाही आरोप करण्यात आला। तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। सागर शिंदे, सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, अक्षय कांबळे, अश्विनी भोसले, रेवती बरकाळे यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते।